व्यासपीठावर कधी कधी शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलकी ठरते आणि यावेळी ती शांतता पाकिस्तानसाठी प्रचंड अपमानजनक ठरली आहे। तुर्कमेनिस्तानमध्ये पार पडलेल्या इंटरनॅशनल पीस अँड ट्रस्ट फोरममध्ये एक असा क्षण घडलाय ज्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानची अवस्था अक्षरशः उघडी पडली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ तिन्ही नेते एकाच मंचावर होते, पण समान वागणूक मात्र नव्हती। सूत्रांनुसार शहबाज शरीफ पुतीन यांच्या भेटीसाठी एका सभागृहात जवळपास 40 मिनिटं ताटकळत बसून होते। समोर 2 खुर्च्या, रशिया आणि पाकिस्तानचे झेंडे, पण पुतीन मात्र कुठेच दिसत नव्हते। व्हिडिओमध्ये शरीफ यांचा चेहरा अस्वस्थ, वारंवार अधिकाऱ्यांकडे चौकशी करणारा आणि वेळ जात चालल्याने अधिकच चिडलेला दिसतोय। दरम्यान दुसऱ्या खोलीत पुतीन आणि एर्दोगान यांच्यात बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा सुरू होती। मग संयम सुटलेल्या शहबाज शरीफ यांनी जे केलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं। ते थेट त्या बंद दाराआडच्या बैठकीत घुसले, पण तिथेही नशीब साथ देईना। पुतीन यांनी ना स्वागत केलं, ना नजर मिळवली, ना चर्चेत सामील करून घेतलं। अंदाजे 10 मिनिटं तिथं उभं राहूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शहबाज शरीफ यांना अत्यंत असहाय्य अवस्थेत तिथून माघारी घ्यावी लागली। एक पंतप्रधान आणि तरीही बिनबुलाए मेहमान अशी अवस्था त्यांची झाली। ही घटना अशा काळात घडतेय जेव्हा काही दिवसांपूर्वीच पुतीन भारत दौऱ्यावर आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत एअरपोर्टवर स्वतः पुतीन यांचं स्वागत केलं, एकाच कारमधून प्रवास केला आणि त्या प्रतिमा जगभरात चर्चेचा विषय ठरल्या। एकीकडे भारताशी जिव्हाळा आणि दुसरीकडे पाकिस्तानसाठी तब्बल 40 मिनिटांची शांत उपेक्षा। आंतरराष्ट्रीय राजकारणात हा फरक खूप काही सांगून जातो। ही केवळ एक बैठकीतली चूक होती की जागतिक राजकारणात पाकिस्तानचं घटत चाललेलं वजन पुन्हा एकदा उघड झालंय।